आमची मोटर खराब झाली इरीतली, तर इरीतली मोटर काढायला चाललोय आम्ही. मित्रांनो तर फायनली रानात पोचलोय आणि मेकॅनिक पण आलाय, म्हणजे फिटर पण आलाय मोटरचा. तर मित्रांनो तर फायनली झालंय, प्रॉब्लेम कळालाय. मित्रांनो तर पाहू शकताय कशा प्रकारे पाणी येतंय विहिरीत. बऱ्यापैकी आहेत अजून आमच्या जरी तुम्हाला आवाज येतच असेल अशा प्रकारे. आता का कॅमेरा काढला की लगेच गप बसती. मित्रांनो तर फायनली यशला घेतलाय. काय म्हणतोय यश? हा काय म्हणतोय? दप्तर बिप्तर काय घ्यायचं नाही वे, डायरेक्टच आलाय निघून. दप्तर तिथंच ठेवलंय, सगळं तिथंच ठेवलंय. मित्रांनो तर फायनली यशला घेऊन आलोय. तर कुल्फी आणली आम्ही. का रे यश, काय आणले? कुल्फी गोड आहे का? संध्याकाळची वेळ झाली आता आणि आमच्या इथं नाही काय झालंय, 6 ते 10 लाईट घालवतात. कशामुळं? गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो मी आलोय घरी, कालच आलोय. काल काय ब्लॉग नाही काढला. काल तर चांगला कंटेंट होता, पण मी कॅमेरा घेऊनच गेलो नाही. लसूण वगैरे काढायला गेलो होतो रानात, तर काय कॅमेरा नव्हता, मोबाईल नव्हता नेला, त्यामुळं काही लक्षात नाही आलं व्हिडिओ काढायचा. पण आज आमची मोटर खराब झाली इरीतली, तर इरीतली मोटर काढायला चाललोय आम्ही. तर पाहू शकता ही अशा प्रकारची रूम, स्टोर रूमच बनवली होती. मी नसल्यावर स्टोर रूमच बनवते ती. याच्या सगळ्या गाड्या बिड्या पोती बिती टाकलेली असतात. आता आपण करूया साफ ह्याला, आज नाही तर उद्या. तर चला जाऊया. कोण कोण येतंय? यश, यश द हाय कर यश. हाय. कपडे का नाही घातली? हाय. ही आमची आजी तुम्हाला माहितच असेल. जा फक्त चांगली बोलाय आगाव आहे थोडी. दर काय काय करतो? काय करू? काय नको करू. मग चला मित्रांनो जातोय. एकच गाडी घ्यायची होय. माझी चप्पल तर मित्रांनो चला जाऊया रानात. विचार की तू. हे आदित्य चल चल लगेच यायचं. रानात नाही यायचं. चल चला आदित्य बी येतोय वाटतं. मोटर काढायला जड आहे मोटर, 5 HP ची. तर खालनं वरती वाढायला पावर लागती. ओके, एकाच गाडी तिघं जायचं. हवा आहे का? सर मी माझी गाडी घेतो. ओके चलो. मित्रांनो तर पुलाचं काम चाललंय आमच्या इथल्या रोडच्या, त्याच्यामुळं रोड डायव्हर्जन दिलंय आता. चला ए वळती का वळी वळी. अशा प्रकारे इथं तळ आहे आमचं. तळ्यात अजून पाणी आहे. मार्च महिना आहे तरी पाणी आहे, त्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी पाणी आहे. हे पाणी जास्तीत जास्त अजून 1 महिना चालेल, एप्रिल 15पर्यंत. तोपर्यंत पार सुकल तळ. पण उपसालंय जोरात आहे आमच्या इथं. सगळं बागा इथंच आहे. ऊस बऱ्यापैकी सगळ्यांना 1-1, 2-2 एकर ऊस आहे, त्यामुळं उपसालंय. उन्हाळ्याचा पाण्याचं अवघड होईल जर कॅनलला पाणी नाही आलं तर. चला रानात गेल्यावर दाखवतो मला. मित्रांनो तर फायनली रानात पोचलोय आणि मेकॅनिक पण आलाय, म्हणजे फिटर पण आलाय मोटरचं. तर पाहू शकताय अशा प्रकारे ऊसाची लागण केलेली. आणि आमच्या गावातलंच आहे भाऊ. काय श्रीकांत भाऊ, मी पण नाही केली आंघोळ. तर मित्रांनो मोटरवरती वाढायची. किती एकाच रस्ती होय? आलो कॅमेरा ठेवतो ना एका जागेवर. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो अशा प्रकारची विहीर आहे. तुम्हाला इथनं बघा तुम्ही एका उंच जागेवर ठेवतो मी. विहिरीतलं तर नाही दिसायचं आतमधलं, पण आमचा स्ट्रगल दिसेल इथनं. ओके, कसं वाढतात काय, लई लांब आहे तरी. हा 2च मिनिटात बाहेर इथली. लई लांब ठेवलाय कॅमेरा तसा.
मित्रांनो तर काढली मोटर आणि ती काय कॅमेरामध्येच बंद झाला, तुम्हाला दिसलं नाही. लय स्ट्रगल आहे तसं मोटर वाढायला. मेन म्हणजे सिंगल रस्सी होती त्यामुळे त्या कपारीत लय अडकत होती, तशीच काढली आम्ही. तर पाहू शकताय एवढी सदगट्टू पण लय जड आहे. विहिरीला हाईच जर आहे बऱ्यापैकी लागा पाणी येते. हे बघा, हे लगेच पाणी दिलेली रोपं आणि एक लाईट गेली होती 2-4 सळ्यांना, तर तिथली बघा रोपांनी जा शॉक खाल्ल्यागत झालेत. येतील का नाही काय गॅरंटी नाही आहे याची, फार जळल्यागत झालेत. 4 सळ्यात परत लावायला लागते का काय माहिती. बाकीचे लगेच पाणी दिलेले एकदम तराट आहेत. मित्रांनो तर पाहू शकताय कशा प्रकारे पाणी येतंय विहिरीत. बऱ्यापैकी आहेत अजून आमच्या तळ्यात पाणी येतोपर्यंत येतंय पाणी विहिरीला. मला आता माझा दुसरा फोन नाही आणला, त्या फोनमध्ये झूम करून दाखवलं असतं. खाली बघा कसे पडतात जरी, तुम्हाला आवाज येतच असेल. अशा प्रकारे आहे. तर कमेंट करून सांगा तुम्ही, ही आता ही रोपं जळाल्यागत दिसतील, ती उपजराव येतील का नाही. मित्रांनो तर फायनली झालंय. प्रॉब्लेम कळालाय, बुशिंग गेले वाटतं. मोटर चांगली, तर चला उचलायची आता. बघू आदित्य उचलतंय. तुम्ही काय मला वाटलं जमल का आदित्य? हा दोघं आहेत म्हणल्यावर जमतंय. ही कुठं ठेवू फुटबॉल? मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारे जे बियाणं लावलं होतं ती लईच पातळ झालंय, म्हणजे लई उगवण क्षमता लई लेट झाली त्याची. पाहू शकताय उगवलंय बऱ्यापैकी, पण लई लेट उगवलं. अशा प्रकारे आहे. जी रोपं लावली त्यांची अवस्था दाखवतो. ज्यावेळेस आपण नेपाळ भूतान म्यानमार फिरून आलो होतो ना, त्यावेळेस आपण रोपं लावली होती, तर त्यांची अवस्था काय झाली ती पण तुम्हाला दाखवतो. चांगली फूट झाली त्यांची, चांगले लागून निघालेत, म्हणजे फुटवा करायला लागलेत. पाहू शकताय चांगली लागून निघलेत. काही ठिकाणी हे पण शॉकमध्ये गेली होती, कारण ह्यांना लेट पाणी झालं होतं, पण चांगले आलेत. आलाय ओके आलाय. तर इकडं बघूया, इकडं मध्ये जास्त पाणी झालं होतं ह्याला. मित्रांनो तर आज मी घरीच आहे. इथंच खुर्ची बसून शेडमध्ये नाही व्हिडिओ एडिट करत बसलो होतं. तर आता 1 वाजले, तर आमचा यश शाळेत गेलाय, तर त्याला शाळेत नाही चाललोय मी. चला जाऊया, त्याची रिॲक्शन काय असते बघूया. शाळेत जाताना पोरं लय बारीक तोंड करून जातात, येताना त्याची रिॲक्शन काय ती तुम्हाला दाखवतो. चला जाऊया. मित्रांनो तर रोडचं काम चालू आहे, तर त्यामुळं सगळा फुटका उडावतात. अरे पडलं काहीतरी पडलं आपलं. हे पडलं आपलं मॅप लावायसाठी मोबाईल अडकवायचं पडलं. दिसलं का? हे पडलं होतं. तर चला अशा प्रकारे आहे. ते एक तिकडं रोट सारखं आहे, त्यांनी ब्रश मारतात आणि नंतर आता हवा मारतात, कारण आता हे टाकायचं चाललंय कोटिंग रोडला. तर चला तिथं गेल्यावर दाखवतो मला. मित्रांनो तर आलोय आता यशच्या शाळेत. पाहूया यशची काही रिॲक्शन असते. यश अंगणवाडीला इथं येईल. यश कुठे? आता मी निघालो. चला. काय झालंय मंजू दप्तर कुठे? मी तुम्हाला बघितलं दप्तर की कधी? तुम्ही शाळेत आलता बघा आमच्या हा गिफ्ट. मग इथं बी पोरांना म्हणलं काहीतरी गिफ्ट दे. तो कुणाचे कांबळे. नाव काय? हा दप्तर कुठे आहे तुझं? बॅग बरं परत चालेल. हात धुवायचंय का तो? ते मॅडम घरी जायचं का नाही? ओळखलं म्हणतात की. ओळखलं ना मला. वाल्मिकचा भाव आहे. वाल्मिकचा भाव आहे. अशा बॅगा पण असं मुंबईला. तुझं काय नाव?
यशचं आहे काय प्रियांका आडनाव? हात धुवायचा नाही का हा चल बर राहील ना लक्षात चप्पल घाल पण मग पोरांना तेवढं प्रोत्साहन मिळतं ना हा मग काय आलं लक्षात चलो. चप्पल घाली यश मग सँडल चल काय रे यश हा काय खाता होता डबा घेतला का डबा तिथंच ठेवला हा भात खाता होता थांबू चालतो मी तुझ्या गाडीचा हार दिसत होता मला दिसला भाई मला ओळखलं भाई तू मित्रांनो तर फायनली यशला घेतलाय काय म्हणतो यश हा काय म्हणतोय दप्तर बिप्तर काय घ्यायचं नाही भाई डायरेक्टच आलाय निघून दप्तर तिथंच ठेवलंय सगळं तिथंच ठेवलंय हा चला तुला कोण येतं नाही रोज चला मित्रांनो तर फायनली यशला घेऊन आलोय तर कुल्फी आणली आम्ही का रे यश काय आणले कुल्फी काय चांगली लागती का जरा आजीला देतो पहिली आजी कुल्फी हा आदित्य यशनी यशनी मी कशा काय खा आता तूच राहू दे मला बी राहू दे ना ते बी राहू दे खावा तुम्हीच तर चला मित्रांनो मापातच होते जरा त्यामुळे नियोजन चुकलंय पैसे काय म्हणते आई काय काय ते म्हण हा गोड आहे का चला जाऊ दे आधी एन्जॉय कर आता मलाच राहिली नाही हाय की चला मित्रांनो आंघोळ करतो आज काय आंघोळ नाही केली सकाळपासून व्हिडिओचंच काम चाललंय आपलं एडिट करायचं चलो आंघोळ करून परत जेवण करूया सकाळी जेवण करून रानात गेलतो मोटरचं पाहिलं आणि आता त्यानंतर व्हिडिओची एडिट करत होतं आता थोडा व्हिडिओ अजून 1-2 एडिट करायचे थंबनेल बनवायचा यूट्यूबला टाकायचा आणि मग सुप्याला एक चेक करण्याचा विचार करतोय मी बघूया कसं होतंय चलो अशा प्रकारे आमचं घरी मित्रांनो तर आता घरीच आहे मी आणि घरी आई बसली यश बसलाय तर यश करामती करतोय यशच्या करामती काय करतोय यश कटिंग करतोय कुणाची कटिंग करतोय तुम्हाला दाखवतो यश कुणाची कटिंग करतोय त्याची कटिंग करतोय दाखव कशी कटिंग करतोय तर नावी जसा पाणी बिनी मारतो ना तसं यश पाणी बिनी मारतोय त्याला आणि कटिंग करतोय नको खराब होईल अटकलं होईल ते मित्रांनो लहान मुलं काय काय त्याला काय सांगता येत नाही पप्पाची नको कापू झोपीत केस पप्पाची रात्री झोपल्यावर कापू नको केस नाहीत लय हाणन तुला काय पप्पा मी उठू पप्पा झोपणार असणार मी तर पप्पाची आखी केस कापून टाकणार होय बरं तर मित्रांनो चला आज पण काही रेंजच नाही याला काही कमी मेहनत करून व्हिडिओ ही केला चला मला वाटतंय सुप्याला जावं चलो काय म्हणते काय म्हण आता मित्रांनो तेल लावायची गरज आहे काय सकाळपासून डोकं खाल्लंय तेल लाव काय दाढी करायची गरज आहे का काय काय आता का कॅमेरा काढला की लगेच गप बसती हानती का काय हान बर
काय तुला नाही म्हणते मळ्यात नाही, मला तर मळ्यात नाही तुमचंच नाही, मळ्यात ते कडून आणायचं होतं. चल आता ते ऊस तरी खुरपायचा होता. जाऊ का मी कुठं जातो? फिरायला? आता 4 वाजले, 3 वाजता जायला पाहिजे. चाललो मी आता. मित्रांनो तर फायनली निघालोय आता. चला येतो सुप्याला जाऊन. एक यूट्यूबचा व्हिडिओ मी सकाळपासून लावलाय अपलोडला, पण काय येत नाही. हसती काय हसती, काय म्हणली येड काय एकटंच बोलत बसले असं काय ते म्हणली. चला मित्रांनो बघा, तुम्हाला तुमच्या घरची हसत असली ना मग तुम्हाला बाहेरची हसते त्याचा काय फरक पडत नाही. बरं चल मित्रांनो तर फायनली दुकानात आलो होतो, तर व्हिडिओ वगैरे अपलोड केला. इथं आल्यावर की पूर्ण सगळीकडेच रेंज डाऊन आहे, त्यामुळे इथं आल्यावर पण काही एवढं स्पीड नव्हतं, पण थोडंच राहिलं होतं 30% व्हिडिओ अपलोड करायचा. तो झाला, मग इथंच बसलो होतो थोडा वेळ. तर आता निघतोय. चलो चला मित्रांनो. तर संध्याकाळची वेळ झाली आता, आणि आमच्या इथं नाही काय झालंय 6 ते 10 लाईट घालावतात. कशामुळं लोक शिगडी जास्त वापरतात म्हणून घालावतात का कशामुळे घालावतात काय माहीत नाही. येतं आम्ही निवांत असं बघा खटे इथंच मी झालो 2 दिवस झालो आलोय, झोपतोय. संध्याकाळचं 10 वाजता लाईट येते, पण बाहेर झोपायला एकदम भारी वाटतं. तर इथं चांगले आमच्या गप्पा चालले. ते आदित्य डॉन आहे कसली लाईट आहे? हा माग कुठं लाईट नाही, तिकडून लाईट पडली. काय नाही हे थोडा बर्फ. मित्रांनो फॅप्सी बिप्सी आली आपली. मी छोटा होता, मी गाडर पेटतो. ये लागलं की तोंडा मी पळून जायचं चिंगाट. मित्रांनो तर थायलंडवरून आल्यापासून नाही बाहेरच झोपतोय मी. इथं पाहू शकताय अशा प्रकारे दारातच खोट वगैरे टाकली, आणि खोटं गादी वगैरे टाकून अशा प्रकारे झोपत असतो मी. आणि इथं माझ्या सोबत असतोय आमचा जिग्या. पाहू शकता हे असते आपल्या सोबत, त्यामुळे काही बेची गरज नाही आहे. इथंच झोपलेलं असते माझ्या उशाला. तर अशा प्रकारे आहे. तर चला झोपूया. आता लय बुखत होतं, 4-5 कुत्री आलती त्या अटॅक कराय. मी असल्यावर त्याला पाठिंबा भेटतोय, मग ते नाही तर वाटेच्या खाली उतरत नाही कुत्रं रात्रीचं. मी हाय म्हणून भाऊ इथं माझ्या शेजारी इथंच झोपतोय. चला